तर मॅचची सुरुवात या ठिकाणी सुरू आहे. पहिले षटक पॉवर प्ले तुम्ही पाहताय. साहिल गायकरला पाहताय. धावफलकावरती एकूण धावा आहेत त्या फुलटोस होता. अलकादानं सन्मान दिला चेंडूला. शॉर्ट पॉइंट. हॅलो शॉर्ट पॉइंट या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव. एकेरी धावसंख्येनं संघ पुढे जातोय. पहिले दोन चेंडूवर 2 विकेट त्याने मिळवल्या होत्या. हा चेंडू स्तोरपतीचा होता अगदी, पण ते इशारा करता लेग स्टिकच्या बाहेरून जाणार चेंडू. वाईड बॉल. 2 पंचमी पाहता मंगेश पाटील, त्यानंतर तेजस पाटील. किरोली संघ अगदी सुपर 8 मध्ये पहिल्या दिवसामध्ये दाखल झालाय. पडगे टीमची फलंदाजी तुम्ही पाहताय. 2 फलंदाज मैदानावरती. वैष्णव भैर आणि कुवर पाटील. हा चेंडू अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकला आहे षटकार. बॅट्समन कुवर पाटीलच्या पाठपळत हा षटकार. अगदी पलगर तर पहिले 3 चेंडूवरती शांत होता. अगदी दबदबा निर्माण केला आहे, कारण की निखिल मात्रे सारखा फलंदाज त्याने बाद केला. अगदी पॅकरमॅन या सीझनमध्ये पहिल्यांदाच पाहिले गेलं पाईक पटकावली निखिल मात्रे. तर निखिल मात्रेला अगदी 0 धावसंख्येवर त्यानं बाद केलं होतं. त्यानंतर कुवर पाटीलच्या बॅटमधनं हा षटकार आला आहे. टीमची टोटल पुढे जात असताना एकूण धावा दाफलकावरती 8 धावा दाफलकावरती लागल्या जातात. पहिले इनिंग सुरू असताना तुम्ही पाहताय. तर मॅच बॉल त्या ठिकाणी आलाय. आठ धावा दाफलकावरती. खेळाचं पहिले सुद्धा सुरू असताना बॅटिंग कुवर पाटील बॅटचा फेस गोल आहे. ज्या प्रकारे फटक्यांची गरज आहे. 5 षटकांची मॅच तुम्ही पाहताय. अगदी पहिली फेरी तिसरी मॅच आहे. तर याच दरम्यान बिंदास तरे तुर्ब्यांचं शुभागमन आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. बॉलिंग ट्रॅकमध्ये साहिल अगदी वेगवान भन्नाट वेग होत आहे चेंडूमध्ये. चेंडू बॅटचा संपर्क झालाय की नाही दोन्ही पंच अगदी सल्ला मस्तक करतील. नाही दोन्ही पंच योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. मंगेश पाटील, तेजस पाटील अगदी योग्य ते डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील निश्चित. नॉट आउट सांगतायत मंगेश पाटील. चेंडू बॅटचा कोणताही संपर्क नाही आहे आणि पाहिलं गेलं तर डॉट बॉल. स्ट्रॉंग अपील जरूर होती मंगेश गायकर त्यानंतर साहिल गायकरची, परंतु अगदी पाहिलं गेलं तर पंच देखील अनुभवी पंच आहेत. खेळाचं बहुतेक त्या अंदाज त्यांच्याकडे असणारा. ऑन साईडला अगदी गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला आहे. लॉंग लेगला आउटफील्ड फास्ट चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ निघून जातो सीमा रेषा बाहेर येतो. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. धावफलका धावा लागत आहेत. बॅटिंग करत असताना पडगी टीमच्या स्कोरकार्डवरती 12 धावा आणि एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. तर 12 धावा दाफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड पॉवर प्लेचे दुसरे षटक तुम्ही पाहताय. मंगेश गायकर
मंगेश गायकरला तुम्ही पाहता एक टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव, परंतु अगदी पाहायला गेलं तर संघ देखील अतिशय चांगला बांधला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मंगेश गायकर, सामान्य फलंदाज तुम्ही पाहताय वैष्णव भोईर. पहिल्या चेंडू स्विच अगदी यशस्वी झाल्या फडक्यामध्ये, गॅपमध्ये फडका एक्झिक्यूट केला. चेंडू सरळ निघून जातो डीप पॉइंटला. या बॉलवरती मिळतील 4 धावा. या 4 धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मंगेश गायकरवरती आक्रमण, पहिल्या चेंडू फुलटॉस आणि त्याने स्विच हिट. तर पाहिलं गेलं तर हा चौकार आणि चौकाराच्या मध्ये टीमची टोटल धावसंख्या 16 या आकड्यावरती. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे विकेट साहिल गायकर जरूर पटकावलेत, परंतु त्यानंतर वैष्णव भोईर आणि कुंवर पाटीलच्या पाठमागे ज्या प्रकारची फलंदाजी होती, एक सुसज्ज स्थितीमध्ये पाहताय आतापर्यंत पडगे टीमला या 2 फलंदाजामध्ये चांगली भागीदारी होत असताना मॅच बॉल त्या ठिकाणी आल्या पा. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच लगेच स्टार्ट करायची आपण. स्विच पाहिलं गेलं तर लेग सोडणार चेंडू, पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती आडवी टीमची टोटल धावसंख्या 17 या आकड्यावरती. मंगेश गायकर पहिल्या बॉलवर स्विच केला होता वैष्णववरून, त्याच अनुषंगानं पुन्हा त्याच प्रकारे फटका केलेला का, त्यामुळे चेंडूची लाईन थोडीशी बाहेर ठेवली होती. स्विच हिट केला परंतु चेंडू सरळ पॅडवरती आदळला. इथं पाहिलं गेलं तर 1 धाव या बॉलवरती मिळत्या. पंच लेग बाईज आहे का पॅटकड आहे? लेग बाईज. पंचांचा इशारा लेग बाईज येतोय. एकेरी धावसंख्येनं संघ पुढे जात असताना एकूण धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत त्या 18 धावा. मंगेश गायकर कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर चांगलं सुरेख कमबॅक मिळत असताना तुम्ही पाहत आहे. कोलात टाकला हा चेंडू, चेंडू सरळ निघून जातोय डीप लॉंग ऑनला. फिल्डर जिशान त्या ठिकाणी होते, चांगली फिल्डिंग जिशानच्या माध्यमातून. अगदी ऑन दी स्टंप थ्रो आलाय. दुसरी धाव घ्यायचा कोणता मानस नाही आहे, कारण की शतकशन तेवढं चांगलं झालं त्या ठिकाणी. थ्रोपैकी ॲक्युरेट, फक्त सिंगल धाव या बॉलवरती आली आहे. मंगेश गायकरचा मात्र कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवरती प्रेशराईज केलं होतं. फुल टॉस, चांगला फटका, लॉंग लेगला चेंडू सरळ निघून जातोय, सीमा रेषा बाहेर आला हा षटकार. सुरेख देखना फटका, मिस्टर 360 अँगलनं फटका कन्वर्ट केला वैष्णव भोईरनं, आणि त्या प्रकारचा फटका चेंडू सरळ फेकून दे लॉंग लेगला षटकारासाठी. या षटकाराच्या मध्ये टीमची टोटल धावसंख्या 25 या आकड्यावरती. वैष्णव भोईर कॅप्टन आहेत टीमचे आणि त्या ठिकाणी संगणकाची भूमिका अतिशय चोख पार पाडत असताना एक चौकार एक षटकार त्याची बॅटपर्यंत आतापर्यंत आलाय. चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना 2 फलंदाज तुम्ही पाहताय, ते म्हणजेच कुंवर पाटील आणि त्याच्या समेत वैष्णव भोईर मैदानावरती. मंगेश गायकरवरती आक्रमण, थोडासा मागं ठरला मंगेश गायकर आतापर्यंत.
डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाईल का नाही आहे, कारण की क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं आहे आणि थ्रो फेकी देखील तितकीच चांगली आहे. मिळतं फक्त एकच धाव. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहता 26 आकड्यावरती. सेकंड पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले सुरू असताना आत्तापर्यंत पॉवर दाखवली आहे दोन फलंदाज कुवर पाटील आणि वैष्णव भोईर या दोन फलंदाजांनी. पॅडवर चेंडू आदळलाय आणि अगदी मिडल स्टंपवरती पाहायला गेलाय. पंचांसाठी अगदी सोपा निर्णय होता, कारण की चेंडू बॅटचा कोणताही संपर्क नव्हता. अगदी तिन्ही यष्ट्यांच्या मध्ये हा फलंदाज पकडला गेलाय आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का टीम पडघे टीमला दाफलकावर धावा आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहताय ते 27. तर पाहिलं गेलं तर पहिल्या दोन षटकांचा खेळ समाप्त. धावा दाफलकावरती 26. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती साहिल गायकर. फलंदाज भगवान मसे आलाय पडके टीमच्या माध्यमातून. तुम्ही पाहता षटक इथे एकंदरीत चौथ्या क्रमांक 5व्या क्रमांकावरती हा फलंदाज आलाय. वैष्णव भोईरचं कौतुक करेन, चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याच्या माध्यमातून झाली आहे. अगदी कोलाट टाकलाय, सन्मान दिला. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, डायरेक्ट हिट नाही आहे, फक्त सिंगल या बॉलवरती मिळेल. रन बिटवीन द विकेट भरपूर चांगली आहे. कॉलिंग चांगलं झालं या दोन्ही फलंदाजांमध्ये. कॉलिंग चांगलं झालं आणि इथे पाहिलं गेलं तर एक धाव या बॉलवरती एकवटली गेली आहे. कमबॅक करावा लागेल, कारण की पहिल्या दोन षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या. साहिल गायकर चांगला गोलंदाज. हा चेंडू सरप्राईज डिलिव्हरी आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर फलंदाज बाद. आणि स्वतः फलंदाज मैदान सोडतोय. खेळाडू वृत्ती काय असते दाखवले भगवान मसेनं. आणि अगदी पाहायला गेलं तर आणखी एक धक्का बसतोय टीम पडगे टीमला. दाफलकावर धावा आहे 27. नवीन फलंदाज आधी दरेला पाहताय. 5 षटकामध्ये किती धावसंख्या बनवल्या जातील पहिल्या इनिंग मध्ये हे देखील पाहण्यासारखं असेल. साहिल गायकवाड क्षमता कमबॅक करण्याची, कमबॅक दाखवत असताना एक विकेट देखील पटकावली आहे. ऑन साईडला चपल लावलं खेळायचं, डायरेक्ट हिट येते मध्ये, डायरेक्ट हिट झालंय आणि फलंदाज बाद. वैष्णव भोईर मोठी विकेट. सांघिक यश मिळवलं. मंगेश गायकरनं केलं डायरेक्ट हिट. आता मात्र मोठं यश असेल, काही गरज नव्हती मी म्हणेन एक धाव घेण्याची वैष्णव भोईरला, परंतु स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवायच्या नादामध्ये आपली विकेट मात्र गमवावी लागली आहे. आणखी एक धक्का बाद आहे पडगे टीमला. धावा आहे फलकावरती अवघ्या तुम्ही पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त 27 आणि 5वा गडी बाद होतोय.
पाहायला गेलं तर या ठिकाणी सांघिक यश मिळतं, कारण की पाहिलं गेलं तर वैष्णव भोईर सारखा मोठा फलंदाज धाव घेण्याच्या नादामध्ये नवीन फलंदाज येतो संदेश पाटील. साहिल गायकरचा कमबॅक भरपूर चांगला पाहिलं गेलं तर विरोधी संघाला प्रेशराईज केलं आता मात्र, कारण की 5 फलंदाज आता मध्ये बाद दिले. चांगली फिल्डिंग पाटील स्ट्रॉंगॉनला शतरक्षण सतीशच्या माध्यमातून फक्त आली सिंगल धाव. 11 धावसाठी तिची टोटल धावसंख्या 28 आकड्यावरती. धावा दाफलकावरती लागल्या जातात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅकवरती साहिल. हा चेंडू जबरदस्त फटका मिस्टर 360 अँगलला साहिल दरेच्या पाठपदनं आलाय. हा उत्तुंग षटकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक देखना फटका पाहायला मिळालाय साहिल दरेच्या पाठपदनं. आधी दरेच्या पाठपदना षटकार टीमची टोटल पुढे जात असताना टोटल लागत दाफलकावरती 34. अशा फटक्यांची गरज देखील टीम पडगे संघाला, संघ अडचणीमध्ये आलाय. विकेट देखील भरपूर गमावल्यात, 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅकवरती साहिलला पाहत आहे. पुन्हा त्या दिशेने खेळायचं तर या ठिकाणी लेग बिफोरची विकेट, फलंदाज बाद, अगदी LBW फलंदाज बाद होतोय. ते म्हणजेच आधी दरे ज्या फलंदाजानं षटकार ठोकलं त्या फलंदाज लगेचच बाद केलं. ते म्हणजेच बॉलिंग करत असताना पाहिलं गेलं तर साहिल गायकरनं अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. दाफलकावरती धावा लागल्या तर 34. सन्माननीय कैलासदादा पोरजी यांचं इथे आगमन झालेलं आहे. सिनियर क्रिकेटर साक्षी ट्रॉफीचे ऑर्गनायझर आमचे मित्र किशोरदादा पोरजी, आपण इथे उपस्थित असाल, यावं आपण व्यासपीठावर. किशोर एक मोठं नाव आहे. धानसर गावाचा जर विचार केला तर प्रत्येक वर्षी नामांकित स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी येत असतो. थँक्यू अतुल. पहिला बॉल डॉट आणि त्याच्यानंतर बॉलर बॅक ड्राईव्हचा हा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु इथे हा डॉट चांगला स्टॉप केलाय बॉलला. खरं तर टोटल 34 रन त्या फलकावर पाहायला मिळत आहेत. खरं तर पडघे संघ म्हटला तर अप्रतिम कामगिरी खरं तर त्याने आत्ताच केली. नागझरीची स्पर्धा सोडली, तिथे नायकर बॅन बनला निखिल, परंतु आज 0वर त्याला परतावं लागले या महत्त्वाच्या मॅचमध्ये. त्याच्यानंतर पाटीलने चांगली कामगिरी केली होती, परंतु विकेट. ओ व्हॉट अ शॉट, ग्रेट, परफेक्ट शॉट अँड पुल, इट्स अ मॅक्झिमम हिट षटकार.
चला नवीन चेंडूची पूर्तता करा. षटकाराला मागील बॉल बॉय. धावसंख्या फरकामध्ये बदल 41. 6 गडी आतापर्यंत गमावलेत. 41 धावांपर्यंत मजल मारली आहे बॅटिंग करत असताना पडघा टीमनं. एक पाडा साहिल गायकरचे 2 षटक, 20 धावा आणि त्यासोबत 4 विकेट घेतले. साहिल गायकर फार इफेक्टिव्ह राहिली त्याची गोलंदाजी. मंगेश गायकरने देखील आज 1 विकेट 14 धावा. जिशान आतापर्यंत 4 बॉल डिलिव्हर्ड केलेत. 1 षटकार आता जो पडलाय त्याच्या अगोदर 2 डॉट बॉल 1 सिंगल, 7 रन आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेले आहेत. अशा टोटली 41, लॉस ऑफ 6. टू बॉल टू गो हे पंचाने सांगितलं इकडे. मागील बॉलवर षटकार आला होता परंतु हा फुल टॉस नाही कंप्लीट करू शकला फलंदाज अलंकार पाटील. झेल बाद 7वा धक्का टीम पड गेला. एकेचाळीस वर 7. कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ आणि स्वर्गीय नारायण शेठ भोईर 11 पडगे क्रिकेट संघाचे व्यवस्थापक, पडगे 40+ क्रिकेट संघाचे संघनायक लवशेठ भोईर या आपण व्यासपीठावर पिसारबे ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत आहे. आर्यन भोईर हा बॅटर सध्या मैदानामध्ये आलेला आहे फलंदाजीसाठी. मोठी संधी होती, एज लागली, आउटसाइड एज अँड ठीक आहे. आणखीन 1 विकेट. 8वा गडी गमावला टीम पडगेनं. वैभव इथे कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भोईर 11 पडगे क्रिकेट संघाचे संघनायक वैष्णव भोईर यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. अनेक स्पर्धेमध्ये लवशेठ भोईर आहे त्यांचे व्यवस्थापक. आम्ही नेहमी पाहत असतो प्रथम 5 षटकांचा जर सामना असेल नाणेफेक जिंकणारा क्रिकेटर हा क्षेत्ररक्षण करणं पसंत करतो, परंतु इथे मात्र वैष्णव भोईर यांनी घेतलेला निर्णय मात्र संघाच्या अंगलट येताना आपल्याला बघायला मिळतो. या किशोरदादा पोरजी डान्सर साक्षी ट्रॉफी रायगड जिल्ह्यातील नामांकित दमदार ट्रॉफीचे ऑर्गनायझर आणि धानसर गावातील एक आदर्श क्रिकेटर किशोर दादा पोरजी यांचं आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. लास्ट ओव्हर देत ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय स्नेहांकित रुपेकर. देत ओव्हरमध्ये गोलंदाजी करेल. 41 धावा सध्या फलकावर बघायला मिळत आहे तुम्हाला. बघायचं अंतिम षटकामध्ये का पडगे संघ 12-15 रन करण्यामध्ये सक्षम ठरेल. टॅप केल्या पहिला बॉल. विकेट कमी राहिलेत. गोलंदाज सध्या बॅटिंगसाठी आलेले आहेत मैदानामध्ये. मिडल ऑर्डरचा खरं तर फलंदाज जो स्ट्राईक रेनकडे सध्या बघायला मिळेल अस्मित भोईर आणि संदेश पाटील. एंड चांगला करणं गरजेचं टीमच्या दृष्टिकोनातून ते गरजेचं देखील आहे कारण संघ थोडं अडचणीमध्ये आहे. हवेत खेळत उंच तर फार गेला बॉल का वारेची साथ. यस इझी टेकन. खूप चांगला झेल. क्षेत्ररक्षक होते जिशान शेखे ज्यांना झेल कॅरी केलाय. उत्तम झेल त्याने टिपला. रनिंग कॅच मोमेंट होतं.
9 विकेट गेलेत. शेवटची जोडी मैदानामध्ये भावेश भोईर सर धानसर आणि पालेश्वरी पाळे. धानसरचे कॅप्टन आलेत. पालेश्वरी चला कॅप्टन या टॉस साठी प्लीज लगेचच या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. सध्या शेवटची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. अतिरिक्त रन व्हाईट बॉल 42. वर 9. थोडीशी कठीण परिस्थितीमध्ये संघ आहे. याचा अर्थ हो काय फटका खेळ आहे. लॅप शॉट फिल्डर पाठलाग करते परंतु बॉल अचानक टर्न केलाय. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ लास्ट मोमेंटला स्टॉप केले तोपर्यंत रन कंप्लीट झाले 3. शेवटची जोड आहे त्यामुळे रिक्स घ्यायची नाहीये. चला या उत्तम क्षेत्ररक्षण 1 धाव तर वाचवली आहे. स्नेहांकित रुपेकर जो अंतिम षटक हाताळतोय. 3च्या मदतीनं 45 पर्यंतची वाटचाल झाली आहे टीमची. पण टीमला फाईट करेल इतक्या रन आलेले आहेत. मागील मॅच ज्वलंत उदाहरण अगदी आपण बघितलं खेळणे आणि किरवलीमध्ये. हो हा फटका अप्रतिम आहे. रन किती मिळते आहे पाहायचे. पंच सांगते 4 रन चौकार आणि 50 कंप्लीट. 50 जबाब बोर्डवर लागलीत. इथे सन्मान पिसारबे यांचं आगमन झालेलं आहे. तुर्बे बिंदास तरी तुर्बे यावं आपण व्यासपीठावर. बघा आमचे ऑर्गनायझर अमोल मात्रे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. ओ टू वैभव पोपी मामा परिवार या व्यासपीठावर. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हो हाही फटका सुंदर. काय अंतिम क्षणाला बॅटिंग करतोय. हा अगदी पार्लर स्ट्रोक म्हणावा लागेल. षटकार आलाय. हुक स्टाईल फिनिश केलाय बॉलला षटकारानं. संदेश पाटील अगदी ऐन वेळेला मोक्याच्या क्षणाला त्याची बॅट मैदानामध्ये चालली आहे. सात चेंडूमध्ये 13 धावा त्याने केल्यात आपल्या टीमसाठी. स्नेहांकित हाही फटका चांगला आहे. मोठा चेस आहे फिल्डरसाठी. पोहोचलाय बॉलवर परंतु अचानक बॉल टर्न केलं. याच कारणास्तव याही बॉलवर रन मिळती 4. चौकार आल्या. अशा रीतीने पहिलं सत्र पहिला डाव. पहिलं सत्र पहिला डाव हा संपलाय आणि या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम पडगेनं 60 धावा केलेल्या आहेत. 12च्या सरासरीनं 61 धावांचं आव्हान आहे कटपाडा टीमकडे. थँक्स वैभव भोपी. इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला आपण पाहतो तर जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पालेश्वरी 11 पाले बुद्रुक या नाणेफेक केली जाईल. आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपण नाणेफेक करू. नकुलदादा या. नकुलदादा पाटील आमचे ऑर्गनायझर आहेत. संजय मात्रे, नकुल पाटील, शशिकांत मात्रे, क्रिकेटचा सागर पाटील, संपूर्ण टीम. चला इथे नाणेफेक केली जात आहे. सामना 5 षटकांचा असेल. आमचे नकुलदादा पाटील स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत.
हेड अँड टेल नाण्याची दर्शनीय बाजू. एका बाजूला प्रशांत, एका बाजूला कैलाश आणि नाणेफेकीचा कौल इथे जय गणेश्वर धानसर क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या आई 11 आणि जय भोलेनाथ 11 पिसारवे यांच्या वतीने शुभेच्छा. कैलाश, आपण सिनियर क्रिकेटर आहात. ही स्पर्धा पाहतो खऱ्या अर्थाने अतिशय उत्तम स्पर्धा आमच्या पिसारवे कमिटीच्या वतीने आयोजित केलेली आहे. किती उत्कंठ आहे ही स्पर्धा खेळण्याची आपली? माझं तर होम ग्राउंड आहे एक प्रकारचं, कारण की इथे आलो का मी खाली जातच नाही आणि हाला ग्राउंड पण लकी आहे मला आणि या ग्राउंडनेच मला बाईक दिली, त्याच्यामुळे हा ग्राउंड मला भरपूर लकी आहे. एकंदरीत नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनी आपण कोणता निर्णय स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणं पसंत केलं, त्याचं मुख्य विजन काय असणार आहे, उद्देश काय असणार आहे? विजन असं काय नाही, आम्ही प्रत्येक वेळी सीझनच्या सुरुवातीपासून आम्ही बॅटिंगच करत असतो आणि समोरच्या टीमला आम्ही चेस करायसाठी देतो. पण यावेळेस जरा स्ट्रॅटेजी वेगळी आहे, कारण की 1-2 नवीन पोरं यंगस्टर आले आहेत, त्याच्यामुळं आम्ही क्षेत्ररक्षण. तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारला म्हणजे गोलंदाज असे तुमच्या गोलंदाज संघामध्ये कोणते असे स्ट्रम कार्ड आहेत की ह्याज ए कॅप्टन म्हणून त्या गोलंदाजाकडून तुम्ही चांगली गोलंदाजीची अपेक्षा करू शकता? असं काय नाही, कारण की यंगस्टर नवीन गोलंदाज आहेत, अजून त्यांना शिकायचं आहे. फक्त नवीन एक माझा पोरगा आहे, जरा यंग टॅलेंट आहे, थोडा चांगली बॉलिंग टाकतो. तसंच धनराज आहे आणि एक तुषार म्हणून आहे. थँक्यू सो मच किशोरदादा. प्रशांत नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल यदा कदाचित तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारले असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतली असती. आता उलट झालेली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल आणि इथली जी विकेट्स आहे गोलंदाजी फलंदाजी दोन्ही क्षेत्र खऱ्या अर्थाने दोन्ही फॉर्मॅटलाही अनुकूल विकेट आहे. निश्चित स्वरूपात 5 षटकामध्ये किती धाबा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? प्रथम तर आमची पहिलीच मॅच आहे, त्यामुळे आम्ही 50-55 करण्याचा प्रयत्न करू आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आज तुमच्या संघामध्ये पालेबुद्रुक ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती कांचनताई दिलीप वासकर यांचा सुपुत्र की नेहमी 2 षटका हाताळणारा हा गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू काही जखमी असल्यामुळे खऱ्या अर्थाने थोडी त्यांच्या हाताला इजा झालेली आहे. ओमकार वासकर आज आपल्या संघामध्ये नाही आहे. ओमकारची उणीव तुमच्या संघाला भासेल? नक्कीच ओमकारची उणीव भासेल, परंतु आमची गावाची एकच टीम असल्यामुळे आमच्याकडे 40-50 प्लेअर आहेत, त्याचे आम्ही प्लेअर घेऊ. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. नाणेफेकीचा कौल ऑल दी बेस्ट बॉल टीम. दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही मनपूर्वक इथे शुभेच्छा देतो. नाणेफेकीचा कौल जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर अर्थात आमचे किशोरदादा पोरजी यांच्या गावातील संघ, गोमाशेठ माली असतील यांच्या गावातील संघ, त्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी इथे पालेश्वरी पाले बुद्रुक क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. बोलूया पुन्हा एकदा वैभव यांच्याकडे. पडगे क्रिकेट संघ आपण पाहतो. श्री कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ पडगे आणि स्वर्गीय नारायण शेठ भोईर एकेकाळचे आदरणीय व्यक्तिमत्व त्यांच्या नावाने आज संघ इथे खेळतो खऱ्या अर्थाने. पडगे क्रिकेट संघ मैदानामध्ये पडगे वैभव जर आपण विचार केला ना, पडगे गावाने अनेक क्रिकेटर दिलं, त्यामध्ये स्वर्गीय भरतदादा भोईर एकेकाळचा एक आदर्श क्रिकेटर की त्याचा आदर्श घेऊन अनेक खेळाडू तयार झाले. दिलीपदादा भोईर माजी सरपंच, त्यांचा आदर्श घेऊन हे खेळाडू तयार झालेले आहेत. अनेक क्रिकेटर दिले, मग त्यामध्ये आमचे सुभाष ठाकूर असतील, त्याचबरोबर सुभाष ठाकूर, प्रीतम पाटील असतील, अशोक भोईर, बालू दरे असे अनेक दिग्गज, मचिंद्र असतील असे अनेक दिग्गज खेळाडू, गणेश मात्रे असे अनेक दिग्गज खेळाडू खऱ्या अर्थाने या गावाने दिले. आणि कालच्या दिवशी नागझरी येथे आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या वेळेस पडगे क्रिकेट संघ इथे कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ आणि त्याचबरोबर नारायण शेठ भोईर 11ने ट्रॉफी उचलली आणि मालिकावीर ठरला निखिल म्हात्रे. निखिलला आम्ही प्रतिक्रिया विचारली, त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की आज आम्ही जे खऱ्या अर्थाने शिकतो ते आमच्या पडगे गावातील 40+ क्रिकेटरांचा आम्हाला मार्गदर्शन मिळाला. त्या 40+चंही मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू वैभव भोपी. चला इक्बाल शेख डान्सर सिनियर क्रिकेटर, स्वागत आहे आपलं. महागुरु पहिलं सत्र आपण पाहिलं, ज्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम पडग्याने 60 रन केलेले आहेत 5 षटकामध्ये. 61 धावा करायच्या आहेत त्याच्यासाठी टीम एकाट पाडायला. कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ
स्वर्गीय नारायण शेठ भोईर 11 क्रिकेट संघाचे व्यवस्थापक आणि पडगे गावातील एक आदर्श क्रिकेटर लहू शेठ भोईर क्रिकेटचा तुम्ही आनंद घेता. लहू शेठ या तुम्ही स्टेजवर, तुमचं स्वागत आहे. आणि संघासाठी शुभेच्छा येतात सन्माननीय दिलीप शेठ भोईर, नारायण शेठ भोईर यांचे सुपुत्र माजी सरपंच पडगे, त्यांचं स्वागत आहे. कृष्णशेठ पाटील सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष माजी सरपंच कृष्णशेठ पाटील यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. संघाला दोन्ही या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन्ही आमच्या व्यक्तिमत्वांच्या वतीने स्वागत आहे तुमचं. चेक, हॅलो चेक. चार चेंडूंचा खेळ संपला आणि 14 धावा झालेत.
एक ओव्हर नंतर धावसंख्या झालेली 14.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाले टोटल 36. 18 बॉल आणि 25 धावांची गरज.
3 नंतर स्कोर झाला 42. 12 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. चला प्लीज मॅच स्टार्ट करा.
चार ओव्हर नंतर धावा झाले टोटल 50. 6 चेंडू 11 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. चला मॅच स्टार्ट करा प्लीज अंपायर्स. लक्षात घ्या तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी होता 4 ओव्हर फेकण्यासाठी. तो अवधी संपलाय त्यामुळे आता वेळ तुम्ही घेऊ नका. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. सहा चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आहे. मॅच स्टार्ट करा प्लीज. चार चेंडू आणि 10 धावांची गरज. तीन चेंडू आणि 4 ची गरज. 3 चेंडू 4 धावांची गरज.
अभिनंदन टीम एकटपाडा. हार्ड लक पडगे टीम. साहिल गायकरचे जे 2 झेल सुटले तेच महाग पडले. मॅन ऑफ द मॅच साहिल गायकर. 16 चेंडू 41 धावांची इनिंग आणि 2 ओव्हर फेकत असताना 4 विकेट घेतले. साहिल गायकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. साहिल ये.